बाकीच्या पोरी म्हटल्या लग्न तुमच्या बरोबर झालं असतं तर बरं झालं असतं. तुम्ही इतके नाव कोणत्या आहेत होत्या मला नाव सांगा. त्या जरा पोरी पत्ता काढून जाऊन हजेरी घेते. त्या पोरी काय म्हटलं माहिती आहे का, तुमच्या बरोबर लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. तुम्ही बायकोला किती मदत करतात, ती मदत आम्हाला म्हणजे मला झाली असते बाबा तुमच्या बरोबर लग्न करून. तेच तर म्हणलं पत्ता द्या मला, मी जाऊन जरा हजेरी म्हणजे घेते. त्या तुम्हालाच काय वाटतंय आणि काय माहिती, चपात्या शेकायला लागते. मला लय मोठेपणा वाटतोय, हे तुझं काम करतोय मी. मला अभिमान वाटला पाहिजे, तुला वाटला पाहिजे. सांग बरं. मला हा नाही तुम्हाला मन वाटलं पाहिजे. कसं काय चर्चा शिकत का? हा आता शेकावं लागते ना. म्हणजे काय शिकित का म्हणजे काय, आपलं दररोजचं चालू आहे. आपलं दररोजचं चालू आहे ना. हं? आपलं दररोजचं चालू आहे, तुला तर ते माहिती. विचारावं लागतं तरी मूडवर काम. मूडवर नाही, हे आम्हाला तुम्ही काम लावतात ना. आणि करा का? पुन्हा म्हणायचं नवरा काय काम करतो. अगं नवरा हा काम करतो, बाहेरचं काम करतो, सगळे कामं करू सगळे घरातले कामं करतो. मी म्हणते का नाही करीत नाही. म्हणायचं म्हण नाही, करायचे. येतेच ना ते तोंडातून. चपात्या शाकायच्या अशा बाहेरचे कामं करावं लागले आम्हाला. शाखा शाका उलट बोलायला लागले. काय उलट बोलायची गरज आहे मला. बोलतेच म्हणा. आणि तेल माझ्या एवढंच लावायचं हा असं. तुम्ही चांगलं तेल लावतात म्हणून तर शेकायला लावतात. हां काय होतं माहिती आहे का, तुम्ही लय गप्पा तेल थोडं थोडं लावतात. तेल लावतात जरा. तुम्ही तेल जास्त Professional. लावतात. प्रोफेशनल मध्ये चपाती शेकायची कधी ऑफिशियल टाईप माहिती आहे ना. तुम्हाला काय घरी काय भेटलं नाही, नवऱ्याच्या घरी आलेलं लय भेटायला आलं ना तुम्हाला. असं झालं तुमचं काम. घरी भेटलं नाही. तुम्ही तेलाने चांगलं करीत होत पण. तेल नाही, माझ्या घरी तर तेलच नव्हतं, पाण्यानं काय शेकायचं. सांगत आमच्या घरी तेलच नव्हतं, पाण्यानं शेकायचे आमची मम्मी. आमच्या घरी. तुम्हाला काय वाटतं काय माहिती, माझ्या संग लग्न केलं हे असं उलट. तुम्हालाच काय वाटतंय आणि काय माहिती, चपात्या शेकायला लागते. मला लय मोठेपणा वाटतोय, हे तुझं काम करतोय मी. मला अभिमान वाटला पाहिजे, तुला वाटला पाहिजे. सांग बरं. मला हा नाही तुम्हाला मन वाटलं पाहिजे. कसं काय बायकोला मदत करतो. मग बायकोला मग म्हणतात नाही करायची, मग कुणाला करायची. अगं मग तसं कुचकाच बोलून नाही मदत कर, त्याचा काय फायदा नाही. अगं बाकीच्या पोरी म्हटल्या लग्न तुमच्या बरोबर झालं असतं तर बरं झालं असतं. तुम्ही इतके नाव कोणत्या आहेत होत्या मला नाव सांगा. त्या जरा पोरी पत्ता काढून जाऊन हजेरी घेते. त्या पोरी काय म्हटलं माहिती आहे का, तुमच्या बरोबर लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. तुम्ही बायकोला किती मदत करतात, ती मदत आम्हाला म्हणजे मला झाली असते बाबा तुमच्या बरोबर लग्न करून. तेच तर म्हणलं पत्ता द्या मला, मी जाऊन जरा हजेरी म्हणजे घेते. त्या लय मरत होत्या माझ्यापाशी लग्न करण्यासाठी. मरायचंय कशाला. जीवातून असं मारायचं का, तुटायच्या त्या. मला तुमच्या बरोबर लग्न करायचं म्हणून. हा तर नाही म्हटलं, माझ्या करायचं की मग. माझी फुलराणी म्हटलं वेगळी आहे म्हटलं. त्यामुळे त्या राणीला सुद्धा म्हटलं तुमच्याकडे बघू शकत नाही म्हटलं. हं? ते फुलराणी माझी म्हटलं ती वाट बघते तिकडे माझी. हं? हो का. हो रिचार्ज टाकू घाळ केलं मला म्हटलं त्या फुलराणीनं. का हं? कवाच नाही बोलली तू, कधीच बोलली नाही का नाही. उसने पैसे घेतले मी आणि दिले मी. गे बसा ओसने कळलं का. माझ्याकडूनच बरे घेतलेस. तुमच्याकडून घेतले. हा? सांगायला लागले. एकच दाजी राहिलं तर बिगर लग्नाचं जे पैसे खर्चा देऊ शकतात उसनं पासनं. लय लुटलं मला लग्नाच्या आधी मरणाच. आता मी लुटून घेतलं. हे जत्राला चला पैसे द्या खर्च, इकडे चला देखो हो फेडलेत पैसे मी, परत ते उकरून काढू. उकरून काढणं इतकं बेकार असतं. मला वाटलं नव्हतं लग्नाच्या आधी. काय घेतात. जाऊ दे म्हटलं पर काय आता घरी पोरगी भेटली आपल्याला. लग्नाच्या आधी लय तन करायची गाणी आणि अशीच तन म्हटलं थांब एकदा लग्न होती. असा चोप देतो ना, कळला पुरा चोप कसा असतो ते आपल्या. कळलं ना मग किती आगाव आहे मी. उगाच नवम आहे लग्न झालं, माणसं बाया गार होते. काय माणसं बाया गार होते काय नाही. हा मग तुम्ही गार झालात का. कोण मी गार नाही झालो. तू गाणी सगळी वळवा करीत होती ना बोलायची, मला असं झालं तसं झालं म्हणून बोलतो मी त्या गोष्टी. कळलं ना, त्यानं परा करून लय बोलायची ना तू. तिच्याच पप्पा लय बडबड करणं का. शिकू वाटलं शेका नाही तर जा तिकडे. झाले रे काम अर्ध. उठा
अर्ध झालं शिकवायला शाळा. बडबड कर नका ना मग. बडबड केल्याशिवाय चपाती शिकू वाटत नाही तुम्हाला. बिना कामाची नका करू, जरा चांगली बडबड करा. अरे चांगलीच बडबड आहे ही. नवऱ्यानं बायकोशी असा संवाद साधला ना हो, तर टकोऱ्याची केस म्हणजे वाढतात. भांडणं होत राहतात. टकोऱ्याची केस वाढतात. आणि तुमच्या नवऱ्याची टकोऱ्याची केस वाढतात आणि बायकोचे गळते. गळतात. नाही 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 दोघांचे बी असं. बोलून बोलून टॉर्चर करून ते टकोऱ्याला सुद्धा ताण होतो ना. हा का? ते केस आपोआप वळतात. नाही नाही हे चुकीचं, फार चुकीचं आहे कंडिशन तुमची. कसं काय बरं आहे? तुम्ही कुठे शिकलं असलं? तुमचं शिकले नाही 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 थोडा अभ्यास आहे का? 12-13 वर्षाचा म्हणलं हो ना. डोक्यात किती घुसलं असेल ते. तू बरोबर आहे तुमचं. तुमचं काही सुद्धा चुकत नाही त्या गोष्टीत. हा मग. चपाती शिकून घ्यायची आपलं गोड बोलू बोलू. काय तुम्हाला गोड बोलायची गरज नाही. भाजी काय गेली? गोड बोलत असतात लोक. बायको नसते गोड बोलत. बायको भांडणारच. भांडणारच का? भांडून खरं काय आहे ते. आणि नवरा हाणणारच. म्हटलं लोकांना गोड गोड बोलून नाही लुटणार. लोकांनी मला कोणत्या लुटले बाबा? पोरी तर गेले जाऊ लुटून दे, मला. हिस्ट्री काढायची म्हणल्यावर लई दिवस पुरायचा ना. पोरी गेल्या लुटून मला. आता पहिलं काय, पोरी गेल्या लुटून मला. गेले ना. माझा स्वभाव तुला कसा करणार नाही ना त्या पोरी बाबतीत. हं? माझा लय प्रेमळ सगळं. प्रेमळ स्वभाव माझा. हो, तीच फायदा घेतला. पोरी म्हटल्या एवढं बकरे सापडले आता लुटायला. लुटायला काय करता आता जगात माणसाला. तेच ना. माणूस की दाखवाय गेलं ते लय आपलं माणसाचे खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे. दात हे बत्तीस असतात. हो ना. हम्म. तुम्ही खायचे दात दाखवले, दाखवायचे दात दाखवले. नाही 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 तसलं मला काय पहिल्यापासून आलंच नाही. जे दात आहेत ती दाखवली नाही आजपासून. नाही नाही. आजपर्यंत तसले दात मला नाही आले. हा. कमी करायचं मला आधी सांगायचं ना. सांगितलं होतं. नाही तर सांगितलं. नाही नाही सांगितलं होतं रे बाबा. हा. बेकार म्हणजे काय मी टाकून दिलं नव्हतो. बेकारच होत. आता उलटने हाणीन मी आता. का? तिकडे चपाती मी पडली बी चपात फेकून हाणली. अशी हाणीन मी. जास्त बोलल्यावर कसं होतंय मी बोलल्यावर? तू बोल. मला काय खवळायची गरज आहे? तू बोलूच नको ना. बोलूच नको ना. तुमचंच तुम्ही बोला. नाही नाही बोलायचं नाही बात. चपाती चपाती फाटा. नीट शेका नीट. चपाती तुटली ना तर चपाती तुटलेली चपाती तुम्हाला देईन डब्याला. चपाती फाटायला लागल्या उलटनच घुसायला जायचं तुझ्या बोलण्यानं. असं वाटतं डर. इकडून बेलने बिलने तू बोलते डर. असं वाटतं इकडून बेलने बिलने टोकऱ्यात बसते काय माहिती आहे डर का? होना चाहिए. हा ना. हाँ और अपन के नहीं सामने वाले के दिल. ते तर म्हणतोय ना मी, सामनेवाले के दिल में होना चाहिए. इसलिए तो चपाती में बोलता ना खूप हस रहे. शिकली का दुसरी? हे शिकलेलं की हाँ बोलता. शिकले का लगे दुसरे. मी लय चपाती. चपातीच्या बाबतीत ज्ञान नका करू. ती वरची शिकूच तर मी इकडं पापडा लाटून ठेवते. हा का? त्याच्यामुळे तुझ्या संग लग्न केले मी. असं स्वयंपाक फास्ट करतेस म्हणून. मग तुला बरं नाद नाही बरं करायचं बोला स्वयंपाकाच्या बाबतीत तुझा. स्वयंपाकाच्या बाबतीत नाद नाही करायचं तुझा. कसं काय बरं एवढी फास्ट चपाती करतेस तू? ट्रेनर आहे. आणि ट्रेनर आहे. ट्रेनर मध्ये शिकतीस का? ट्रेनिंग देऊ शकते बघ. असं म्हण ना मग. आता शिक तुम्हाला चपाती शेकायची ट्रेनिंग दिली. हं. आता काही दिवसांनी लाटायची ट्रेनिंग देणार म्हणजे मी मोकळे होणार. अयो नको बाबा तसलं. इथेच आपला पत्ता आपला बस करावा आता. लय जास्त व्हायला लागले आता. काय उगाच काय ते म्हणते तू काय म्हणते ते त्याला हातानं. बायकोची मदत केली चांगली असते ना. मी कुठं नाही म्हटलो पण एवढी डायरेक्ट चपाती आपल्या घरात यावं मग. मग काय तुम्ही लाटा बसलात तर मी शिकेन. लाट मला नाहीत ना लाटा येत फास्ट त्यासारखे. हळूहळू शिकताना लाटायला रोज लाटायची प्रॅक्टिस केली. तसं नको बाबा. ते काय परवडत नाही ते. थोडी 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 प्रॅक्टिस केली म्हणजे परवडायसारखी आहे का मला? परवडायसारखी नाही ना ती. नाही का? नाही नाही एवढं मला वाटलं परवडन. एवढ्या परवडासारखी नाही ती. बर काय होतं माहिती आहे का? असं डोक्यावर बसत बाय का एक एक काम करीत म्हणजे मी बसते का? बसलीस का राहिलीस?
अच्छा हं बरं त्याच्यामुळं काय द्या टेन्शन पैसे मग हां द्या पैसे नाही पैसे डोक्या बसलं ना पैसे सोडून बोलायचं मला मग पैसे विचारायचे तुम्हाला पैसे सोडून नाही पैसे सोडून बोलायचे त्या पैसे मला पटकन हं? पैसे द्या. नाही 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 तसलं अजिबात नाही करायचं हा मग डोक्यावर बसले का मी हं डोक्यावर बसलेले माणसाचे सगळे सगळे लाड पुरवले जातात मला पैसे मागते मी पैसे देतात का खावा पैसे काय तुला याचा खायला अर्थ कमी मी डोक्यावर बसले नाही पैसे कशाला पाहिजे पैसे कशाला पाहिजे शॉपिंगला शॉपिंग आणली करून तुला काय जे शॉपिंग भाजी केली ते सगळं दिले तुला घेऊन एक आता ड्रेस घेतला की झाली शॉपिंग आणि आधीचा ड्रेस घातला नाहीस तू आधीचा ड्रेस घातला नाही तेच कुजून पडायला लागलाय हा घालते असं काय हे चुकीचं आहे फार चुकीचं आहे तुमचं घालते गप बसायचं वगैरे चपात्या झाल्या किती राहिल्या अजून एक कर पटपट मला उशीर होतोय लय. काम तुम्ही वाजायचं चपाती शिकू लागलात ना नाही होत उशीर. मी त्यासाठी तुला मदत करतो राव मी. सकाळी लवकर जातात म्हणून नाही तर उशिरा जात असत खायला मदत केली असते मदत करतो ना परत करतात ना हा, नाही मग मदत करणं हे महत्वाचं असतं बरं बरं हो मदत करायची करून दाखवायची हो हो केली म्हणून बोलून दाखवायची बोलून दाखवायची मग कसं कळणार की मदत केली असं अच्छा होय मदत केली असं कसं करणार असं म्हणायचं मला हं? तुमचं काय चुकत नाही खरं हा, नसतं ते जमत नसतं चला ते चालायचं असतं मदत केली मग काय झालं असं म्हणायचं का तुला मला काहीच नाही म्हणायचं बघा ते नको काढायला खायला काढते नाही नाही गोळा फक्त गोळा करून ठेवते ते लगेच हात गोळा फक्त गोळा करून वाढवू नको ते ही पुन्हाच लागणार आहे मी हं पुन्हाच लागणार आहे बरं पुण्यात लाग सारखा जा बाजूला शेकते मी तुझी नाही नाही हे एंड करून टाकतो ना बरं शेका पुन्हा मग तू माझ्या नावानं बोलायचे शेका थोड्यासाठी हे झालं चांगले शेकतात चांगले शेकतात चांगलं शकतोय मी चपात्याचं आपल्या शेकण्यासारखी जिंदगी गेली माझी आता पप्पा हां ट्युशन म्हणजे आठ वाजले वाजले का चला आता चला युनिफॉर्म घातला का तू ते काय रेडी आहे चालते चला आता